पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो असं स्पष्ट विधान करत अजित पवारांनी शरद पवार गटासोबतच्या युतीमागचं राजकारण पहिल्यांदाच मोकळेपणाने सांगितलं आहे। तब्बल 9 वर्षांनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे। याच पार्श्वभूमीवर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहेत। या निर्णयामागचं गणित स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की हा निर्णय कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी आणि स्थानिक परिस्थिती पाहून घेण्यात आला आहे। अजित पवारांनी सांगितलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी असते, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना मुभा दिली जाते। कुठे भाजप शिवसेना, कुठे भाजप राष्ट्रवादी, तर कुठे शिवसेना राष्ट्रवादी अशी युती स्थानिक परिस्थितीनुसार होत असते। ते पुढे म्हणाले 9 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रत्येकाला संधी हवी आहे। त्या भागातील भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात। अजित पवारांनी हेही स्पष्ट केलं की शेवटच्या क्षणापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिंदे गटासोबत युतीचा प्रयत्न झाला होता। पिंपरी चिंचवडमधील काही प्रभागांमध्ये अजूनही ती युती आहे। शेवटी सूचक विधान करत अजित पवार म्हणाले 2021 नंतर आम्ही वेगळे झालो होतो, पण पक्ष स्थापनेपासून एकत्र काम केलं आहे। राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, देश आणि राज्य पुढे जात असतं। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।